काँग्रेस सरकारमध्ये असताना जीवाची बाजी लावून जनलोकपाल आंदोलन उभं राहिले. जनलोकपाल आंदोलनानंतर महाराष्ट्रातील गांधीवादी नेतृत्व म्हणून देशात प्रसिद्ध झालेले अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये मतभेद झाले. अण्णा हजारे राजकारणापासून आंदोलन युद्ध ठेवू इच्छित होते, तर केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करून मागण्या प्रत्यक्षात आणाव्यात असं मत होतं. 19 सप्टेंबर 2012 रोजी अण्णा आणि अरविंद केजरीवाल यांनी आपापल्या मार्गांचा स्वीकार केला. अण्णा राजकारणाच्या बाहेर राहिले, तर केजरीवाल यांनी पक्ष स्थापनेचा निर्णय घेतला. 2 ऑक्टोबर 2012 रोजी अरविंद केजरीवाल यांनी पक्ष स्थापनेची घोषणा केली आणि भारतीय संविधान दिन 26 नोव्हेंबर 2012 रोजी आम आदमी पार्टी हे नाव घेऊन पक्षाची औपचारिक स्थापना झाली. पार्टीने दिल्लीमध्ये 2013, 2015 आणि 2020 मध्ये निवडणुकीत मोठा यश मिळवले, पण महाराष्ट्रात पक्षाची एंट्री काहीशा अवधीने झाली. पक्ष महाराष्ट्रात स्थापन झाला, यात अनेक पक्षांचे कार्यकर्ते सामील झाले आणि पक्षाचा कनेक्ट वाढू लागला. महाराष्ट्रात आम आदमी पक्षाची स्थिती समजून घ्यायची म्हणजे पक्ष प्रमुख शहरांमध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर स्थानिक पातळीवर आपले कार्यकर्ते आणि समर्थक वाढवत. तसेच ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीपासून सुरुवात करून स्थानिक जनतेशी थेट संवाद साधण्यावर भर देते. पक्षाचे मुख्य मुद्दे भ्रष्टाचार विरोधी लढा, शाळा, आरोग्य सेवा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पारदर्शकता असून ते सामान्य माणसांचा आवाज म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आप जोरदार तयारी करते. त्यात पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहत स्वबळावर ताकदीने मैदानात उतरेल यात शंका नाही. इतर पक्ष बेरोजगारी विषयी बोलत असताना पठडी बाहेरचं लोकाभिमुख राजकारण करणारा आम आदमी पक्ष मात्र महाराष्ट्रातील जातीपातीचे, फोडाफोडीचे, टेंडर डिफेंडर या गलिच्छ राजकारणाला त्रासलेल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी राजकारणात सकारात्मक दिशा देणारी ठोस रोजगार योजना घेऊन आलेला आहे. याचा स्पष्ट फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होईल हे समजून येतं. याच पार्श्वभूमीवर पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार लोकांना रोजगार आणि महागाईतून दिलासा हे आपचे प्रमुख मुद्दे असणार आहे. पुणे महानगरपालिकेत सत्तेत आल्यावर फारसे न शिकल्यानंतरही सन्मानाने जगता यावे यासाठी मुद्दाम निर्णय केलेले 10,000 अर्थवेळ रोजगार देण्याचा आम आदमी पक्षाचा मानस आहे. 2 ते 3 तासांच्या कामासाठी महिना 10,000 रुपये मेहनता. शिक्षणाची अट नाही, लिहिता वाचता येणं पुरेसे. पुरुष, महिला, युवक, युवती, सेवानिवृत्त, बेरोजगार, वकील, पत्रकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गरजू पुणेकर मतदार यासाठी पात्र असतील. यासाठी इच्छुकांनी appune.org या वेबसाईटवर जाऊन आपले डिजिटल रोजगार कार्ड स्वतःच बनवून घ्यायचे. यासाठी कुठलीही फी नाही, शुल्क नाही, परीक्षा नाही, दलाल नाही, कोणालाही पैसे द्यायचे नाही. फक्त appune.org संकेतस्थळावर दिलेल्या लोकांशी संपर्क साधावा. गरजूंना इंटर्नशिप, नोकरी विषयक प्रशिक्षण मोफत दिले जाईल. एका घरात एकालाच याप्रमाणे जास्तीत जास्त घरांना रोजगार दिला जाईल. दिल्ली, पंजाब मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगार दिल्याने रोजगार हा विषय आम आदमी पार्टीच्या जिव्हाळ्याचा विषय. रोजगार न दिल्यास जेलमध्ये घालण्याची आम आदमी पक्षाचे उमेदवार व्हिडिओ शपथही घेणार. विशेष म्हणजे या रोजगार योजनेच्या पूर्ततेसाठी जनतेवर कुठलाही भार टाकला जाणार नाही, टॅक्स वाढवला जाणार नाही, नवीन टॅक्स लावला जाणार नाही किंवा कर्जही घेतलं जाणार नाही. आहे त्याच टॅक्स मध्ये लोकांना डोअर स्टेप गव्हर्नन्सचा अनुभव तसेच अनेक सुविधांचा लाभ मिळणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजून एका पक्षाची झालेली एंट्री महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकारणाला आणि जातीपातीच्या मुद्द्यांना शह देऊ शकते का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दल आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.